नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. तर हे पापड लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात. तुमच्या मुलांना विकतचे चिप्स देण्यापेक्षा हे बटाटे पापड तयार करून ठेवा. त्यासाठी मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी उकडून घेतलेत. बटाटे प्रमाणापेक्षा जास्त उकडायचे नाहीत आणि मी हे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर हा 150 ग्रॅम साबुदाणा आहे. आपल्याला 140 ग्रॅम लागणार आहे, तरीही मी थोडासा जास्त घेतला आहे. तर एकदम भारी पापड होतात पहा, हे एकदम चवदार होतात. चला तर मग मस्त कुरकुरीत पापड बनवूया. तुम्ही सुद्धा घरी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवायचं बरं का पापड कसे झालेत ते. रेसिपी आवडल्यावर लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता आपण हा साबुदाणा लो हीटवरती 5 मिनिटं भाजून घेऊया. कढईत आपली आता साबुदाणा भाजून घेऊया आणि साबुदाणा भाजताना सारखा हलवत राहायचा आहे, त्यामुळे तो खाली लागणार नाही आणि सगळीकडून व्यवस्थित भाजला जाईल. हे पहा, साबुदाण्याचा हलकासा कलर चेंज झालाय आणि थोडासा फुललाय सुद्धा साबुदाणा. आपण 4-5 मिनिटं छान भाजून घेतलाय. यापेक्षा जास्त भाजायचा नाही. आपण आता हा थंड होण्यासाठी ठेवूयात. साबुदाणा भाजण्यासाठी मी जाड बुडाची कढई वापरली आहे. आता आपण बारीक खिसणीने सगळे बटाटे खिसून घेऊयात. बटाटा खिसून घेतल्यामुळे त्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि त्यामुळे पापड छान होतात. सगळे बटाटे आपण छान खिसून घेतलेले आहेत. आता आपण साबुदाणा थंड झालाय का ते पाहू. साबुदाणा थंड झालाय. आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि हो, तुम्ही जर पातळ बुडाच्या कढईमध्ये साबुदाणा भाजत असाल तर तो भाजायला कमी वेळ लागू शकतो. हे पहा, छान पीठ तयार करून घेतले आपण. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचे आणि आता आपण हे चाळणीने चाळून घेऊया. कदाचित तुम्हाला वाटत असेल की साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे ब्लेड खराब होतील, तर तसं काहीही होत नाही. आपण हे पीठ चाळणीने चाळून घेतलंय आणि थोडं फार मोठं राहिलं असेल तर ते परत मिक्सरला फिरवायचं आणि परत चाळून घ्यायचं. आता आपण या खिसलेल्या बटाट्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया. लहान मुलांसाठी पापड करायचे असतील तर मिरची नाही वापरली तरी चालेल. आपण 1 चमचा हिरवी मिरची टाकतो यामध्ये. तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता. आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया यामध्ये. मीठ जरा जपूनच टाकायचंय, कारण जर मीठ जास्त झालं तर पापड्यांची चव बिघडते. आता आपण यामध्ये साबुदाण्याचं तयार केलेलं पीठ थोडं थोडं टाकून हे व्यवस्थित मळून घ्यायचंय. एकदम टाकून नाही मळायचंय, जसं लागल तसं टाकायचं आणि मग हे व्यवस्थित मळायचे. तुमच्याकडून जर चुकून बटाटे जास्त उकडले गेले असतील तर साबुदाण्याचं पीठ थोडंसं जास्त लागू शकतं. ऑलरेडीच मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे पीठ, पण मी बटाटे मापात उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पीठ जास्त लागणार नाही आहे. आणि हे पीठ एकदम घट्ट नाही मळायचंय. आपल्याला ती चपातीच्या पिठासारखंच मळून घ्यायचं, म्हणजे त्याचे गोळे व्यवस्थित तयार करता येतील आणि ते चिरटणार सुद्धा नाहीत. सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. हे पहा, आपण मस्त सॉफ्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण हा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. आपलं यातलं थोडंसं पीठ उरलेलं आहे. आपण जास्त पीठ घेतलं होतं, तर 140 ग्रॅम पीठ बरोबर याला लागतंय. अर्धा तास झालाय तर आपलं पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण याचे पापड तयार करून घेऊयात. पापड तयार करण्यासाठी आपल्याला 2 प्लास्टिकचे कागद लागणार आहेत आणि ते मी कट करून घेतलेले आहेत. धुवून सुद्धा ठेवले होते मी आधीच. तर आपण ह्याचा यूज करून मस्त पापड तयार करून घेऊयात. जाड प्लास्टिकचा कागद असेल तर जाड वापरा आणि साधा प्लास्टिकचा कागद असेल तरी चालेल. पापड तयार करण्याच्या आधी प्लास्टिकच्या कागदांना आतून फक्त सुरुवातीला एकदाच तेल किंवा थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि नंतर पापड चिकटायला लागले तरच लावायचे. थोडंसंच तेल लावायचं, त्यामुळे आपले पापड त्याला चिकटणार नाही. आता आपण पापड तयार करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलंय, त्याचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा आपण प्लास्टिक पेपरवर ठेवून घेऊया. त्यानंतर त्यावरून दुसरा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. तर आपण पाहूया याचा पापड कसा तयार होतोय. आता पापड आपण लाटून घेऊया. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पापड तयार करून दाखवणार आहे मी.
आपण वाटीने सुद्धा पापड तयार करू शकतो. वाटीने दाबायचं किंवा प्लेटनी सुद्धा आपण हे पापड दाबून तयार करून घेऊ शकतो. पापड आपला तयार आहे, तर आपण याला वाटीने सुद्धा आकार देऊन घेऊ शकतो. तुम्ही लहान किंवा मोठ्या साईजचे पापड बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही 2-3 पद्धतीने पापड तयार करू शकता. हा पहा, आपला एकदम मस्त पापड तयार झालेला आहे. तर तुम्ही असा हा हाताने उचलून सुद्धा प्लास्टिक पेपरवरती टाकू शकता किंवा कापडावरती सुकायला टाकले तरी चालतील. आता आपण एकदम सोप्या पद्धतीने पापड बनवणार आहोत. तर पुरी यंत्राने आपण हे पापड बनवणार आहोत. एकदम पटपट पापड होतात पुरी यंत्राने आणि त्याला असं वाटीने वगैरे आकार देण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर चला आपण पुरी यंत्राने पापड तयार करायला सुरुवात करूया. आपण मस्त सॉफ्ट गोळा बनवून घेऊया आणि गोल बनवायचा आहे अगदी, त्यामुळे आपला पापड सुद्धा मस्त गोल तयार होईल. आता आपण यावरती हा गोळा ठेवून घेऊया. त्यानंतर वरून दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. आणि मस्त असं प्रेस करून घ्यायचे. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा एकदा प्रेस करून घेऊया. पापड असा फिरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला मस्त पापड तयार झालेला आहे आणि आपल्याला याला आकार द्यायची सुद्धा गरज नाही. अगदी गोल तयार झालाय पापड. तर आपण वाटीने आकार नाही दिला तरी चालेल. ज्यांना द्यायचा आहे त्यांनी देऊ शकता. आता आपण अशा प्रकारे सगळे पापड तयार करून घेऊया. मी आता हा कसा टाकायचा ते सांगते तुम्हाला. तर हे प्लास्टिकचा पेपर जो आहे तो डायरेक्ट असा पालथा टाकायचा आहे आणि मग असा काढून घ्यायचा आहे. आणि जर चिकटला तर थोडंसं प्रेस करून मग पेपर काढायचा आहे. आता आपण अशाच प्रकारे बाकीचे पापड तयार करून घेऊयात. पापड पटपट तयार होण्यासाठी अर्ध्या पिठाच्या आधी गोळे तयार करून घ्यायचे आणि मग ते पापड तयार करायचे आणि नंतर बाकीचे सुद्धा गोळे तयार करून पापड तयार करून घ्यायचे. हे पहा, आपण सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत. एकदम मस्त असे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, एकदम छान पापड होतात तयार आणि खायला सुद्धा एकदम मस्त कुरकुरीत आणि छान लागतात. हे पापड एक दिवस घरामध्येच फॅन खाली सुकवून घ्यायचेत आणि त्यानंतर मग 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचेत. हे पहा, आपण मस्त पापड वाळवून घेतलेले आहेत. लहान मुलं तर खूपच आवडीने हे पापड खातात. हा पहा, मी पापड दाखवते तुम्हाला. एकदम छान पापड झालाय हा. वाळून अशा प्रकारे थोडेसे वाकडे होतात हे पापड, पण तळल्यानंतर बऱ्यापैकी सरळ होतात. तर मी तुम्हाला पापड तळून दाखवते. हे पहा, मस्त पापड तयार झालाय आणि लगेच तळला जातो हा पापड, त्यामुळे जास्त करपून द्यायचा नाहीये. मस्त कुरकुरीत पापड तयार झालाय. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.